कशाला? देवाची युक्ती आहे, शक्ती आहे, अनुभव आहे, देवच म्हणतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती. आपुल्या पारिती माता जना, आपुल्या पारिती माता जना, आपुल्या पारिती माता जना, आपुल्या पारिती माता जना. अंबरोची ताटी जन्मतोती येणे, 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 अंबरोची ताटी जन्मतोती येणे. धर्म रक्षावया अवतार घेसी ते वेळी आपुलियाचे निकैवारे साकार होनी अवतरे अज्ञानाचे अंधारे गिळोनी घाली तै पायी काटाने हटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलांचे नी विठ्ठल विठ्ठल साधूंचा मान गिवसी धर्माशी नीतीची शेज भरी अविवेकाची काजळी फोडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहि दिवाळी निरंतर ऐसिया काजा लागी मी अवतरे योगी युगी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया विठ्ठल विठ्ठल. देवाची युक्ती आहे तशीच भगवंताची शक्ती आहे महाराज. देव स्वतंत्र आहे, शूर आहे. त्यांना मदत म्हणून संत येत असतील ना तर त्यांना मदतीची गरज नाही, कारण ते स्वतंत्र शूर आहे. अशी शक्ती आहे. का सिंह न पाहिजे जावळिया. आता सिंह हा वनातला राजा महाराज. त्याला शिकारी करता कोणास घेण्याची गरज नाही. त्याने आरोळी फोडली की त्याला हत्ती घाबरतो. असा शूर त्याला कोणाचीच गरज नाही हो महाराज. पारधी जर शिकारीला निघाला ना तर त्याला गरज आहे. काय घ्यावे लागते त्याला तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पाशिके पोती वाघुरा सुनी ससाने चिकाटी खोचरा घेऊन निघती डोंगरा पारधी जैसे तुका म्हणे फासे वाघुरा कुऱ्हाडी प्रसंगी तो काढी पारधी जैसा. कदाचित ही सामुग्री पारध्याला माहित नसेल ना महाराज, तरीही संतच दयावान आहेत. विठ्ठल विठ्ठल भगवंताची शक्ती आहे. मग संत प्रत्येक अवतारात हेच करतात. काग बकरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली
नुघडता बाळपणाची फुली जेने मी या अदानवी सृष्टी केली करीगिरी धरुनिया उमानिली महेंद्र महिमा प्रथम दशेची या पहाटे कंसा ऐसी अचाटे महाधेडे अवचटे लिळाची नाशिली विठ्ठल विठ्ठल. अर्जुना, मी बाळपणातच मोठ्या मोठ्यांचा निकाल लावला रे व इंद्रादिक ब्रह्मादिक देवांचा पराभव केला. हे प्रत्येक अवतारात देवाने केले. मग महाराज देव प्रतिज्ञा करतात. काय गरज काय आहे? त्यापेक्षा एखाद्या गुहेमध्ये जाऊन एकांतात जाऊन चिंतन करावे. ठाईच बैसोनी चित्त आवडी अनंत आळवावा. सणावाराला प्रत्येकाच्या घरी गोडधोड पक्वांना बनलेले असतात. बाई घाईघाईने स्वयंपाक करते. मालक आले. झाला नाही का अजून स्वयंपाक? तर बाई म्हणते, हो ना, झाला समजा. मग मी तुला मदत करू लागू का? कणिक मळवून देऊ, डाळ घोटून देऊ का पापड्या लाटून देऊ? तर बाई म्हणते, कशाला हो, मी माझ्या कामात बांधली आहे, जबाबदार आहे. तुम्ही काय लुडबुड करता? तसे संतही जबाबदार आहे, देवही जबाबदार आहे. देवाने हामी घेतली आहे ना, देवच सांगतात. हे सोंग सारिले या रूपी अनंते, हे सोंग सारिले या रूपी अनंते, हे सोंग सारिले या रूपी अनंते, हे सोंग सारिले या रूपी
सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुते करणे आहे. असे देव येतात, वचन देतात, मग संत कशाला प्रतिज्ञा करतात? देव करतीलच महाराज, पण याचे उत्तर असे की धर्माच्या रक्षणाकरता देवही येतात व संतही येतात. दोघांचे विचार कार्य एकच आहे असे आपल्याला दिसते. देवासी अवतार भक्तासी संसार, 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 देवासी अवतार भक्तासी संसार. देवासी अवतार भक्तासी संसार, देवासी अवतार भक्तासी संसार. विचार एका पणे, दोषीचा विचार एका पणे, देवासी अवतार भक्तासी संसार, देवासी अवतार भक्तासी संसार, देवासी अवतार भक्तासी संसार, देवासी अवतार भक्तासी संसार. भक्तासी संसार, दोहींचा विचार एकपणे. महाराज, जरी काम एकच असले ना तरी दोघांची रीत वेगवेगळी आहे. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संहारी, देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्य भय. असे वासुदेव नागाला म्हणतात. देव दृष्टांना मारतात व भक्ताचे रक्षण करतात. महाराज, लक्षपूर्वक ऐका. ज्याचा संहार करतात त्यांना दृष्ट म्हणावे व ज्याचे रक्षण करतात त्यांना भक्त म्हणावे. देवाने अनेकांचा मुर्दा पाडला, तसेच संतांनी अनेक दृष्टांना मारले असे एकही प्रमाण ग्रंथात दिलेले नाही, तर उलट पापी चांदडांचा उद्धार केला असे प्रमाण आहेत. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. हुशार विद्यार्थ्याला पास करणे सोपे आहे महाराज, परंतु ध वर्गातील विद्यार्थ्याला पास करणे कठीण आहे. तसेच मुमुक्षाचा उद्धार करणे सोपे आहे, परंतु दोषी लोकांचा उद्धार करणे कठीण आहे. आणि हेच काम आमच्या संतांनी स्वतः केले आहे. दारूबंदी व्यसन मुक्ती संतच करतात, म्हणून महाराज म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आता पाखंडाचे खंडन करणार, धर्माचे रक्षण करणार. आता पाखंड, पहिले याचा अर्थ तर हा आहे की पाखंड म्हणजे काय, ते किती प्रकारचे. पाखंडाचे खंडन केल्यापेक्षा धर्माचे रक्षण करा ना. धर्माचे रक्षण करणार तर कोणत्या धर्माचे रक्षण करणार, त्याचे प्रकार किती, धर्माच्या रक्षणाचा फायदा काय माऊली, धर्माचे रक्षण आपण नाही केले तर नुकसान काय, याचा आपण भावार्थानंतर विचार करूया. विठ्ठल. खंडन व मंडन संतांनी केले, आमचे काम दुसरे नाही असे संत तुकोबराय द्वितीय चरणात सांगतात. करणे काम बीज वाढवावे नाम. आम्ही पाखंडाचे खंडन करणार. खंडन करणारे लोक जगामध्ये पुष्कळ आहेत महाराज. आपल्याला दुसऱ्यांची चूक सांगता येते व आपण आपली स्वतःची चूक सुधरवता येत नाही. तसेच
आपल्याला दुसऱ्यांच्या डोळ्यातली कुसळ दिसते महाराज, पण आपल्या स्वतःच्या डोळ्यातली मुसळ दिसत नाही. तर हे काम आमच्या संतांनी स्वतः आचरण करून केले आहे. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविसी अंगी. माझेच रक्षण करतो नव्हे, शेवटी धर्माकरिता प्राणाची आहुती सुद्धा देतो. परवा करीत नाही का, दुसरे कामच नाही. येतो जातो आम्ही देवाची संगात, तुका म्हणे गात देव नाम. मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी. आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. ज्यावेळी रामचंद्र प्रभू होते महाराज, त्यावेळी आम्ही वानर होतो. ज्यावेळी श्रीकृष्ण भगवान होते, त्यावेळेस आम्ही गोपाळ होतो. आता देव विटेवर उभे आहेत, तर आम्ही वारकरी आहोत. निंद्रा करिता होतो पाही, सेवेची लंका घेतली तही. वानर गोवर गाई सवे सारित हिंडत सो. जे जे धरी अवतार तुका त्यांचे बरोबर. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक
महाराज प्रत्येक अवतारात देवशस्त्र घेऊन आले व दृष्टांचा संहार केला. कोठे धनुष्य सुदर्शन गदा, तर संत तुकोबराय तुमचे कोणते शास्त्र आहे असे संत तुकाराम महाराजांना विचारले. तर संत तुकाराम महाराजांनी तृतीय चरणात सांगितले, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. समाजाला कल्याणाचा हिताचा उपदेश करताना महाराज प्रथम आम्ही गोडही बोलू, पण कडक कठोर शस्त्रासाठी भेटेल असेही बोलू. मऊ मेना होनी आम्ही विष्णुदास, 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 आम्ही विष्णुदास, मेना होनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्राचा भेदू ऐसे, कठीण वज्राचा भेदू ऐसे. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. महाराज कडक बोलणे हेच आमचे काम आहे. जसे भांड्याला सपाटून हात मारल्याशिवाय ते स्वच्छ निघत नाही ना, तसे प्रथम आम्ही गोडही बोलू, विनंती सुद्धा करू. लागोनिया पाया विनमितो तुम्हाला, लागोनिया पाया विनमितो तुम्हाला. We
तळी बोला मोखी नाम लावनिया सकळा जना कर जोडून थोर लहाना दान इतुकीची द्या मज दिना म्हणे तू कया बंधुराम म्हणगा राम राम स्मरा